खोबऱ्याचा तुकडा भंडाराचा भडका खंडेराव महाराज की जय. खंडेराव महाराज की जय. महाराज भक्ताला देवा लवकर देवा घेऊन देवा नाशिक देवा राघवला देवा उदंड आयुष्य देवा जय जय करतो देवा. आता घरी गेल्यानंतर तर ही माझे आता बरं सांगत होते खूप मस्त ब्लॉग असतं माझे. तर काय वाटतं बोलते तुला मी हे जे स्टार्टअप केलंय चालू काय? खूप छान आहे आणि असंच आम्हाला US मधले नवीन आम्हाला ज्यांना माहिती नाही US बद्दल त्यांच्यासाठी हा खूप छान ब्लॉग्स तयार करतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन YouTube ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून मित्रांनो ब्लॉग येत नव्हते. तुमचं एवढं प्रेम बघून मेसेज बघून खूप बरं वाटलं. तर थोडा बिझी आहे पासपोर्टच्या कामामध्ये. तर आता मी ताईकडे आलो पुण्याला आणि आता चाललो आहे आम्ही जेजुरीला. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय धमाल करतो जेजुरीला दाखवतो. ते पण तुम्हाला खंडोबाचं दर्शन घडवतो. तर हा माझ्या मागे आहे बाचा. ही माझी प्यारी ताई. हाय कर ताई. कसं वाटतं ताई तू भावासोबत चालली जेजुरीला? हो, दिवसानंतर. अच्छा. आणि मम्मी काय वाटतं तुला? मम्मी छान वाटतंय. आणि ही आमची दाजी गाडी चालवत आहे. तर चला रस्त्यात काहीतरी खाऊ पिऊ मस्तपैकी. तर भारतात आल्यापासून मित्रांनो एक गोष्ट मी नेहमी करतो ते म्हणजे विविध प्रकारचे पदार्थ खायचा नेहमी ट्राय करतो. कारण अमेरिकेत खूप खायचे हाल होता. एक किस्सा सांगतो तुम्हाला. तर मी डॉक्टरकडे गेलेलो आत्ता बॉडी चेकअप केल्यानंतर. तर डॉक्टरला बोललो, डॉक्टर मला आजकाल खूप असं वीक फील होतं म्हटलं. तर डॉक्टर मला मेडिकल भाषेत बोलले तू कॅलरी डेफिशिएट झाला आहे म्हणे. म्हणजे बेसिकली त्याचा अर्थ असा होता की तुझे खायचे प्यायचे हाल होत आहे. त्याच्यामुळे मी ट्राय करतो प्रत्येक ठिकाणचं थोडं जास्त नाही खात, पोट भरून नाही खात, थोडं जिभेला चव देण्यासाठी खातो मी. तर बघूया रस्त्यात काय भेटतं. तर चला. मित्रांनो मी 2017 साली अपडाऊन केलंय खूप जास्त. मी इथे ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर काम करायचो कोथरूड साईडला. सॉरी मागे गेलं ते. तर तिथे माझा पगार होता 8,000 ग्रॅज्युएट झाल्यानंतर. तेव्हा बघून असं वाटलेलं की काहीतरी पुढे करावंच लागेल. मी तिकडे आय थिंक मेकॅनिकल इंजिनिअरिंग कामाला होतो राईट. तर तुझं मत काय? तुम्हाला उच्च शिक्षणासाठी काय फोर्स करत होते? हो, मग पुढे चांगलं शिकलंच पाहिजे ना. 8,000 अच्छा. तुझं काय मत आहे? सो माझी ताई बाय द वे मित्रांनो ॲज अ सॉफ्टवेअर मॅनेजर म्हणून काम करते. कोणत्या कंपनीत? शिंडलर म्हणून एक कंपनी आहे. तर कोणाला जर सॉफ्टवेअर इंजिनिअरची जॉब हवे असेल तर ते रेझ्यूम पाठवू शकता. ती इंडियाची हेड आहे. पण आता आपण कात्रजच्या बोगद्याजवळ पोहोचलो आहे. तर आता आम्ही बोगद्यातून जाऊ. खूप डेव्हलप झालं पुणे त्या मानाने. मी ऑलमोस्ट 1.5 वर्षांनी आलो. कन्स्ट्रक्शन एवढं जास्त वाढलं आहे आणि रिटेल फ्लॅटच्या त्यांच्या किमती तर खतरनाक वाढल्या आहे. आता मी इथे हायवेलाच कैलास भेळ म्हणून आहे. तर भूक लागली होती तर आता इकडे थांबलो आहे. इकडची ॲक्च्युली भेळ खूप फेमस आहे मी ऐकलं. मला दाजी सांगत होते मटकी टाकून ते बनवता. चला जाऊ मध्ये पेट पूजा करू. हा आमचा हिरो 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 हिरो. चल.
एक दही वडा घेऊ. ती अशी एवढी प्लेट येते. एक दही पुरी घेऊ. लस्सी पण घ्यायची. आता आम्ही भेळ खाऊ मित्रांनो. सासवडीची ना कैलास भेळ ट्राय करतो. सांगतो तुम्हाला कसं लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा कोणाच असेल तर. भारी मित्रांनो. उसळ टाकली आहे. शेव आहे. शेंगदाणे मस्त ट्राय. सोबत मिरची कशी मागणी तुला ते दे. तर आता जस्ट आहे मित्रांनो जेजुरी शहरामध्ये एंटर केलं. गाव आहे का जेजुरी? अच्छा सॉरी मित्रांनो, गाव तालुका ठिकाण. कुठे? हा ती बघा मित्रांनो सोन्याची जेजुरी. एअरपोर्ट एअरपोर्ट. जय मल्हार. झोप झाली राघव? काय म्हणते मम्मी? देव आणले का? आताच काय करायचं? तळी भरायची ना. का बरं? तळी भरावी लागते इथे आल्यावर. अच्छा. देव घेऊन यावं. अच्छा. लाडू का बरं पळत? अरे ताई ताई तुझ्या बहिणी आल्या. पप्पा काय म्हणायचे? मित्रांनो गाडू आले बघा. माझ्या ताईच्या बहिणी आल्या. बहिणी नाही रे, भाऊ येते. भाऊ? मित्रांनो एकदम नवीन नवीन जोडपं फुल इथे दिसतं आम्हाला. सध्या लग्न सीझन चालू आहे त्याच्यामुळे. थोडा आय वॉज क्युरियस. योगेश मामा आपण आलो होतो ना. त्याच्यानंतर पण आम्ही आलो ना तेव्हा निखिल नव्हता तिकडे. मी नव्हता. मी डायरेक्ट योगेश मामाच्या नंतर येतो. त्याला किती वर्ष झाले आता? 17-18 वर्ष झाले त्याला. 17 वर्षांनी येतोय मित्रांनो मी जेजुरीला. जुन्या आठवणी मित्रांनो 18 वर्षापूर्वी ताज्या होत्या. भारी वाटतं. कधी कधी घरीवरून पण येतं पण ठीक आहे. दॅट्स कॉल्ड लाईफ. इथे ट्रॅफिकचाच खूप जास्त सीन आहे. ऑर्गनाइज नाही एवढं. त्या साईडच्या रोडने पार्किंग याच्याकडे पार्किंग पुढे जायचं असं. चला पुढे असेल बघू. पहिले विचारून बघा त्याला आहे का पुढे. असेल तो नाहीच म्हणणार. तू काय पुढलं पण येतं ना का? म्हणून किल्ला आहे का? पुढे जाऊ लागते. गड आहे ना. किल्ला आहे का घरात आहे? मग गड बांधतो. गड आहे. मस्त गुळाचा चहा प्यायचा आम्ही बरं का. गुळाचा अमृत तुल्य. इथे जाऊन जाऊ. वरती पण छान. हा इथे जागा बघ. इथे जागा आहे. लागली होती बरं का किशोर आम्ही आलो होतो. जे जमा तर इथे मित्रांनो आम्ही गाडी पार्क केली एक्झॅक्टली याच्या इथून जवळच आहे. तिथे पण होती पार्किंग पण इथून काय जवळ पडलं असतं त्यामुळे मग आम्ही इथे पार्क केली. किती घेतले? 50 तिकडे. पुढे एकदम जाऊन जाईल. तर ऑलमोस्ट 2-2.5 तास लागले मित्रांनो. मध्ये ब्रेक घेतला होता तुम्ही बघितलं. आता वरती जायला किती जायचं लागेल? वरती यायला किती वेळ? 15 मिनटं 15-20 मिनटं वरती. आणि आम्ही एक्झॅक्ट प्रॉपर टायमाला आलो होतो. सनसेटच्या टायमाला खूप भारी वाटते सोन्याची जेजुरी. तर चला.
मार्चमध्ये US ला पण आली ती गाडी, त्याच गप्पा चालू होत्या की तुला तिकडे काय आवडलं म्हटलं, इंडियात कसं वाटतं. शेवटी आपला इंडिया असतो मित्रांनो. आज गणेश जयंती पण आहे, त्याच्यामुळे बाप्पाचं पण इथे दर्शन होतं. हे बघा राहू, गाडी घ्यायची कुठे गाडी? काय नाही करू. बापरे, एवढं चढावं लागेल पुढच्या महिन्यात परत. सॉरी, या महिन्यात काय या महिन्यात परत एवढं चढायचं. डबल मेहनत. तेच ना. जी पण कोणी असेल हा ब्लॉग बघत असेल, मे बी माझी फ्युचर बायको, बघून ठेव, इकडे जायचं आपलं परत. बापरे, परत एवढं चढायचं आम्ही पुढच्या महिन्यात, सॉरी ह्या महिन्यात. चल चल, पकड हात माझा. माझं का तुझं? हा, भारी वाटतं. जय कोट, जय मल्हार, सदानंदाचा. मित्रांनो, आता मी मध्ये दर्शन केलं. खरंच सोन्याच्या जेजुरी मित्रांनो, सर्वीकडे सोनं सोनं सोनं. जागा बघा केवढीशी इथे, कारण मी आलोय ना. आमच्या बरोबर आहे. सर्व इच्छा पूर्ण करा. आमच्या सर्व जेजुरीची यात्रा पावन करा. जेजुरी गडावर हरी भंडार, देवदर्शन, नैवेद्य, आनंदा, वर्षातून एकदा गणेश चतुर्थीचा खंडोबा राया तुमच्या नावाचा, आमच्या मुलाचा संपूर्ण देवदेव नैवेद्य अन्नदान देवाला तुमच्या नावाने करतात. त्यांच्या नावावर आमच्या परिवाराचा गडीची जेजुरी, सोन्याची जेजुरी, देवाले जेजुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमरे करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोनावर शाल, सदा देवलाल, तळे आरती करी, आळसा सुंदरी, देववाळी, नाना परी, खोबऱ्याचा तुकडा, भंडाराचा भडका, खंडेराव महाराज की जय, महाराज की जय, आई तुळजा भवानी माता की जय, तुळजा भवानी माता की, आई रेणुका माता की जय, आई रेणुका माता की, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार.
महाराज भक्ताला देवा लवकर देवा तुम्ही घेऊन बोलो देवा नाशिक बोलो देवा राघवला देवा उदंड आयुष्य देवा जय जय करतो देवा आता घरी गेल्यानंतर आपला फोटो राहिला तर हाय पाय ये राघव मला आता एकदम काय म्हणता ही माझी बहीण बालिताई, माझी सर्वात आवडीची बहीण. तर ही माझी आता बरं सांगत होते खूप मस्त ब्लॉग असतं माझे. तर काय वाटतं बालिताई तुला मी हे जे स्टार्टअप केलंय चालू? काय खूप छान आहे आणि असंच आम्हाला US मधले नवीन नवीन आम्हाला ज्यांना माहिती नाही US बद्दल त्यांच्यासाठी हा खूप छान ब्लॉग्स तयार करतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो आता ॲक्च्युली आम्ही चुकून आमची भेट झाली, ते पण आज आलेले. सो खूप भारी वाटलं आणि हे ताईच्या जवळच राहतं इथे वाकड साईडलाच. तर चला जाऊ पुढे, तुम्हाला दाखवता. आता अंधार झाला, ऑलमोस्ट 8 वाजले, जाता करता 10 वाजतील. सो लेट्स गो. मित्रांनो अशा प्रकारे आमचं एकदम सुंदर दर्शन झालं खंडोबारायाचं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि अजून मी इंडियाचे वेगवेगळे ब्लॉग्स घेऊन येणार तुमच्यापर्यंत. आणि मीटअपचं पण मी लवकरच तुम्हाला सांगेल, मुंबईचं आणि पुण्याचं लोकेशनचं. तर तोपर्यंत काळजी घ्या, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.